गाइज इंग्लिश स्पीकिंग कोर्स डेचा हा 10th व्हिडिओ आहे। गाइज या व्हिडिओमध्ये आपण एम, इज, आर आणि वॉज, वर किंवा विल बी याचा यूज कसा करायचा बघायचा आहे। अशा प्रकारची सेंटेन्स खूप सारे असतात डेली यूजमध्ये, पण आपल्याला समजत नाही की ही सेंटेन्स कशी बोलायची किंवा कशी बनवायची। लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन। गाइज जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादं स्थान काय आहे, कसं आहे किंवा कुठे आहे, अशा सेंटेन्समध्ये तुम्हाला एम, इज, आर किंवा वॉज, वर किंवा विल बीचा यूज करायचा आहे। त्या टेन्स वाईज क्लिअर झालं तुम्हाला कधी यूज करायचं। एखादी वस्तू, एखादं व्यक्ती किंवा एखादं स्थान कसं आहे, कुठे आहे आणि काय आहे हे सांगायचं असेल। फॉर एक्झाम्पल, आता यालाच काय सिंपल सेंटेन्स सुद्धा म्हणतात ग्रामरमध्ये। आता एक एक्झाम्पल बघा, मी शिक्षक आहे। आता हे सेंटेन्स आहे, बट कसं बनवणार तुम्ही? आय एम अ टीचर, आय एम अ टीचर। मी काय आहे? शिक्षक आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि हा जो शिक्षक आहे तो कोण आहे? एक व्यक्ती आहे। एखादी व्यक्ती, एखादी वस्तू किंवा एखादं स्थान काय आहे, कसं आहे किंवा कुठे आहे हे सांगायचं असेल तर तुम्हाला याचा यूज करायचा आहे। क्लिअर झालं या सेंटेन्सवरनं तुम्हाला? आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस आईचा यूज करता त्यावेळेस नेहमी तुम्हाला एमचा, आईसोबत नेहमी एमचा यूज करायचा आहे। आणि ही, सी, इट किंवा एखाद्या वस्तूचं नाव असेल, व्यक्तीचं नाव असेल किंवा कोणत्याही एखाद्या सिंग्युलर सब्जेक्ट सोबत, सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे काय? एकवचनी सब्जेक्ट सोबत म्हणजे नावासोबत तुम्हाला इटचा यूज करायचा आहे। आणि यू, वी आणि दे या सब्जेक्ट सोबत, म्हणजे हे कोणते सब्जेक्ट आहेत? प्लुरल म्हणजे अनेकवचनी सब्जेक्ट सोबत, अनेकवचनी नामासोबत तुम्हाला त्याचा यूज करायचा आहे, आरचा यूज करायचा आहे। हे कधी करायचं आहे? प्रेझेंटच्या सेंटेन्स बद्दल। आता तुम्ही म्हणाल मॅम हे तर सगळं खरं झालं, प्रेझेंटचं सेंटेन्स कसं ओळखायचं? आता बघा, प्रेझेंटच्या सेंटेन्समध्ये शेवटीला काय येतं? म्हणजे मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जर आहे आलं तर समजायचं की ती प्रेझेंटचं सेंटेन्स आहे। आपण आहे कधी म्हणतो? ज्यावेळेस आपण प्रेझेंटबद्दल बोलतो। फॉर एक्झाम्पल, मी शिक्षक आहे, मी खूप आनंदी आहे, मी हुशार आहे, मी नाराज आहे। अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात ती काय झाली? प्रेझेंटची सेंटेन्स। बघा, सगळ्यांच्या शेवटी आहे आलेलं आहे। आणि तुम्हाला माहीत आहे आपण प्रेझेंट म्हणजे काय, की आता जे काही होत आहे, जे आता सध्या जे बोलत आहोत ते काय आहे? आपलं प्रेझेंट आहे। क्लिअर प्रकारे आता याचे काही एक्झाम्पल बघा। तो खुश आहे। आता बघा, मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी आहे आलं म्हणून आपलं हे सेंटेन्स काय झालं? प्रेझेंटचं। ही इज हॅपी, ही इज हॅपी। आता हॅपी आहे या सेंटेन्समध्ये हॅपी काय? तो माणूस कसा आहे किंवा तो कसा आहे हे सांगितलेलं आहे। तो कसा आहे? खुश आहे। आपण पहिलेच म्हटले आहे, जर सेंटेन्समध्ये एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या स्थानाबद्दल तो कसा आहे, कुठे आहे किंवा काय आहे हे जर सांगितलं असेल तर त्यावेळेस आपण एम, इज, आरचा यूज करायचा आहे, बरोबर? म्हणून आपण इथे इजचा यूज केला, कारण सब्जेक्ट म्हणजे कर्ता। कर्ता काय आहे आपला? तो आहे। तो काय आहे? एकवचनी। क्लिअर? नेक्स्ट विशेष अजून हे जर नाही समजलं तर लक्षात ठेवा, नाऊन किंवा जर ॲडजेक्टिव्ह, आता बऱ्याच जणांना नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह माहिती नसतील। नाऊन म्हणजे नाम आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आले तरीही तुम्ही डोळे झाकून तुम्हाला अशाच प्रकारे सेंटेन्स बनवायचं आहे। क्लिअर झालं? ती चोर आहे। सी इज थीप, सी इज थीप। ते भित्रे आहेत। दे आर टिमिड, दे आर टिमिड। आता इथे ते म्हटलं, ते म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण तेसाठी देचा यूज करतो आणि दे हे प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे आर घेतला आहे। क्लिअर? आणि टिमिड म्हणजे काय? बेत्रा। आम्ही आनंदी आहोत। वी आर हॅपी, वी आर हॅपी। इथंपर्यंत तुम्हाला कळालं? गाईज जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायची असेल तर यापूर्वीचे व्हिडिओ म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, खूप तुम्हाला युजफुल असणार आहेत। ए अँड द कधी यूज करायचं हे सुद्धा मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याची लिंक मी वरती देते, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। आता बघा, आता इथेपर्यंत सगळं क्लिअर झालेलं असणार आहे। आता आपण काय केलं? तो शिक्षक आहे। आपण सेंटेन्स काय बनवलं? ही इज अ टीचर, ही इज अ टीचर। क्लिअर झालं?
अ का यूज केलं, जर हे प्रश्न पडला असेल तर वरी आय बटनमध्ये जे लिंक आहे तिथे जायचं आहे. अँड आणि द चा यूज तुम्हाला बघायचा आहे त्या व्हिडिओमध्ये आणि मग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल अजून ते अँड आणि द कधी यूज करायचं ते. हे सेंटेन्स असं बनवलं. पण जर तुम्हाला विचारलं की तो शिक्षक आहे का, क्वेश्चन केला की बाबा तो शिक्षक आहे का, अशा वेळेस काय करणार. आता इथे बघा, अशा वेळेस तुम्हाला इथे कोणत्याही WH वर्ड्सचा यूज करायचा नाही आहे क्वेश्चन बनवताना. अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात त्या सेंटेन्सला तुम्ही अशा सेंटेन्समध्ये तुम्ही काय करायचं आहे, ॲम किंवा ॲम, इज आणि आर हेच हेल्पिंग वर्ब आहेत. हेच हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहायचे आहेत आणि सेंटेन्स बनवायचा आहे. आता कसं बघा, तो शिक्षक आहे का, इज ही अ टीचर, इज ही अ टीचर. क्लिअर झालं. तो शिक्षक आहे, मी काय बनवलं, ही इज अ टीचर. आणि आपलं दुसरा सेंटेन्स काय होतं, तो शिक्षक आहे का, क्वेश्चन केला आहे ते, तर आपण इथे काय करणार, इज ही अ टीचर. क्लिअर झालं. कन्फ्यूज होऊ नका, समजेल हळूहळू. खूप इझी लँग्वेजमध्ये मी समजवत आहे, तुम्हाला कोणताही ग्रामरमध्ये न आणता किंवा कोणताही ट्विस्ट न घेता समजवत आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. हे कळालं तुम्हाला. याचा क्वेश्चन आला तर तुम्हाला क्वेश्चन कसा बनवायचा आहे, तेच हेल्पिंग वर्ब घेऊन हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहायचा आहे आणि मग सब्जेक्ट लिहायचा आहे आणि नंतर जेही काही अदर वर्ड्स असतील ते तिथे लिहायचे आहेत. हे आपले फॉर्म्युले आहेत. जर तुम्हाला टेन्स समजत नसतील तर सेंटेन्स कसं बनवायचं हे समजत नसतील, त्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन बघू. नेक्स्ट बघा, राम चांगला मुलगा आहे. बनवा सेंटेन्स. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी बनवला असेल. राम इज अ गुड बॉय. राम इज अ गुड बॉय. गुड बॉय चांगला मुलगा, तो कसा आहे, चांगला आहे. आता जर मी विचारलं राम चांगला मुलगा आहे का, कसं बनवणार, बनवा. इज राम अ गुड बॉय. इज राम अ गुड बॉय. राम चांगला मुलगा आहे का. क्लिअर. तुम्हाला जर अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही कशी बोलणार हे सुद्धा तुम्हाला कळालं. प्रश्न बनवायचा असेल तर प्रश्नार्थक जर सेंटेन्स बोलायची असतील तर कशी बोलायची हे सुद्धा तुम्हाला समजलं. म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी सेंटेन्स बोलू शकणार आहात. क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघा, राम चांगला मुलगा होता. आता बनवा. आता तुम्ही म्हणाल मॅम मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी तर आहे आलंच नाही, आता इथे होता आला आहे, बरोबर. आता इथे काय करायचं आहे, आता इथे बघा सेंटेन्स तर सेम आहे. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल किंवा एखाद्या स्थानाबद्दल कसं आहे, कुठे आहे किंवा काय आहे हे सांगायचं असतं प्रेझेंटमध्ये आणि मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी आहे येतं, त्यावेळेस आपण एम इज आरचा यूज केला. तसंच एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखादं स्थान कसं होतं, काय होतं आणि कुठे होतं हे जर तुम्हाला सांगायचे असेल पास्टमध्ये, त्यावेळेस तुम्हाला वॉज आणि वरचा यूज करायचा आहे. आणि अशी सेंटेन्स कशी ओळखायची हा जर प्रश्न पडला असेल तर सिंपल आहे. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी तुम्हाला आहेच्या ऐवजी होताच दिसेल. जर पास्टमध्ये बोलायचं असेल तर आहेच्या ऐवजी तुम्हाला काय होता आलेला असेल आणि प्रेझेंटमध्ये बोलताना काय येईल, मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी आहे. क्लिअर. मग आता इथे होता आलेला आहे म्हणून हे सेंटेन्स पास्टचं आहे. सेम आपल्याला फक्त ॲम इज आरच्या ऐवजी वॉज वरचा यूज करायचा आहे. क्लिअर असतं, कारण आपण पास्टमध्येच मी केलं होतं, मी गेलो होतो असंच बोलतो, बरोबर. मग हे सेंटेन्स काय होईल, राम वॉज अ गुड बॉय. राम वॉज अ गुड बॉय. क्लिअर. आता प्रश्न पडला असेल वॉज आणि वर यूज कधी करायचं. बघा, एकवचनी सब्जेक्ट. एकवचनी सब्जेक्ट म्हणजे काय, ही, सी, इट, राम, श्याम किंवा एखाद्या वस्तूचं नाव असेल किंवा व्यक्तीचं नाव असेल, अशा वेळेस तुम्हाला वॉजचा यूज करायचा आहे एकवचनी सोबत. आणि तसंच अनेकवचनी सब्जेक्ट म्हणजेच प्लुरल सब्जेक्ट जर असेल तर एखाद्या वस्तूचं नाव असेल किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, म्हणजेच काय, कोणते सब्जेक्ट असू शकतात प्लुरल, यू, वी, दे, पीपल्स अशा प्रकारे. त्यासोबत तुम्हाला वरचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं. वॉजवर कुठे यूज करायचं, वॉजवर कुठे यूज करायचं, क्लिअर झालं. आता बघा, राम चांगला मुलगा होता हे सेंटेन्स तुम्ही बनवलं. आता मी जर विचारलं राम चांगला मुलगा होता का, कसं करणार. सेम आपण जे प्रेझेंटमध्ये जसं इज पहिल्यांदा किंवा एम पहिल्यांदा किंवा आर पहिल्यांदा घेतला आणि परत सेंटेन्स बनवला ज्यावेळेस आपण क्वेश्चन विचारला,
सेम तसंच करायचं आहे. इथे तुम्हाला वॉज किंवा वर असणार आहे ते पहिल्यांदा लिहायचं आहे. आता ह्या सेंटेन्समध्ये आपण राम चांगला मुलगा होता, राम वॉज अ गुड बॉय लिहिलं, म्हणून इथे आता मी क्वेश्चन केला आहे की राम चांगला मुलगा होता का, त्यावेळेस तुम्हाला वॉज पहिल्यांदा लिहायचं आहे. आणि जसं मी सेंटेन्स तुम्हाला सांगितलं नंतर सब्जेक्ट लिहायचा आणि परत बाकीचे अदर वर्ड्स असतील ते लिहायचे आहेत. बनवा सेंटेन्स. गुड. वॉज राम अ गुड बॉय. वॉज राम अ गुड बॉय. क्लिअर झालं. नेक्स्ट. ती खूप खुश होती. ती खूप खुश होती. बनवा. गुड. सी वॉज व्हेरी हॅपी. सी वॉज व्हेरी हॅपी. आता मी विचारत आहे ती खूप खुश होती का. बरोबर. वॉज सी व्हेरी हॅपी. वॉज सी व्हेरी हॅपी. क्लिअर झालं. ते दुःखी होते. दे वर सॅड. दे वर सॅड. तसंच जर मी म्हटलं की ते दुःखी होते का, सिंपल. वर दे सॅड. वर दे सॅड. वर दे सॅड. क्लिअर झालं तुम्हाला. आता ॲम, इज, आर, वॉज, वर कुठे कसे यूज करायचे हे तुम्हाला कळलं असेल. खूप सिंपल लँग्वेजमध्ये मी सांगितलं आहे. जेवढं तुम्हाला इझी करून सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे. इथेपर्यंत क्लिअर. आता बघा, मी जर म्हटलं की राम चांगला मुलगा असेल, आता तुम्ही इथे काय कन्क्लुजन काढू शकता बघा. पहिला सेंटेन्स राम चांगला मुलगा आहे, आपण प्रेझेंटबद्दल बोललो. सेकंडमध्ये राम चांगला मुलगा होता, आपण पास्टमध्ये बोललो. आता राम चांगला मुलगा असेल, लक्षात आलं असेल हे सेंटेन्स तुम्हाला फ्युचरचा फील देत आहे. बरोबर. अशा सेंटेन्समध्ये जिथे फ्युचरचा फील येतो, एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, स्थानाबद्दल कसा आहे, कुठे आहे आणि काय आहे सांगितलं जातं फ्युचरमध्ये, तिथे तुम्हाला सिंपल विल बीचा यूज करायचा आहे. सगळ्याच सब्जेक्ट सोबत. प्लुरल असेल, सिंग्युलर असेल म्हणजेच अनेकवचनी असेल किंवा एकवचनी असेल, सगळ्या सब्जेक्ट सोबत आय, यू, वी, दे, ही, सी, इट सगळ्यासोबत तुम्हाला विल बीचा यूज करायचा आहे. क्लिअर. आता सेंटेन्स काय होईल मग. राम विल बी अ गुड बॉय. आता जर मी म्हटलं की राम चांगला मुलगा असेल का, तर कसं बनवणार सेंटेन्स. बनवा. विल राम बी अ गुड बॉय. विल राम बी अ गुड बॉय. क्लिअर झालं. नेक्स्ट. चला आता आपण काही मिक्स सेंटेन्स बघूया. आता हे सेंटेन्स आहे तो तिथे आहे. हे सेंटेन्स आहे तुम्हाला प्रेझेंटमध्येही बनवायचं आहे, पास्टमध्येही बनवायचं आहे आणि फ्युचरमध्ये बनवायचं आहे. कसं बघा. तो तिथे आहे, सिंपल काय होईल याचं. ही इज देअर. ही इज देअर. आता मी परत विचारते की तो तिथे आहे का. इज ही देअर. इज ही देअर. आपण इज का घेतलं. प्रेझेंटचं सेंटेन्स होतं, मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी आहे आलं होतं. आता बघा, तो तिथे होता. ही वॉज देअर. ही वॉज देअर. आता वॉज का घेतलं. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी होता आलं आहे आणि आपण पास्टबद्दल बोलत आहोत. बरोबर. आता मी विचारत आहे की तो तिथे होता का. सिंपल. वॉज ही देअर. वॉज ही देअर. आता तो तिथे असेल. ही विल बी देअर. ही विल बी देअर. आणि जर क्वेश्चन केला तर तो तिथे असेल का. विल ही बी देअर. विल ही बी देअर. विल ही बी देअर. क्लिअर झालं तुम्हाला. आता हे गाईज तुम्हाला आता हे जर क्लिअर झालं असेल तर मला पुस्तक टेबलावर आहे या सेंटेन्सचं तिन्ही टेन्समध्ये, तिन्ही काळामध्ये तुम्हाला हे सेंटेन्स बनवायचं आहे. ॲम, इज, आर, वॉज, वर आणि विल बीचा यूज करून. क्लिअर. आणि कमेंट करायचं आहे. आता काही मिक्स सेंटेन्स बघा. त्याला उशीर होईल. ही विल बी लेट. ही विल बी लेट. तो वर त्याच्या रूममध्ये आहे. ही इज अपस्टेअर इन हिज रूम. ही इज अपस्टेअर इन हिज रूम. मला तुझा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. तो गैरहजर होता. ही वॉज अब्सेंट. ही वॉज अब्सेंट. आता मला वाटतं तुम्ही जर ॲम, इज, आर, वॉज, वर किंवा विल बीचे जर सेंटेन्स आले तर तुम्ही आता बनवू शकणार आहात. बरोबर. क्लिअर झालं. आता तुम्ही बनवू शकणार आहात.
गाईज जर व्हिडिओ समजला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही समजला तर परत व्हिडिओ बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा. कारण अशा प्रकारची खूप सारी सेंटेन्स तुम्हाला डेली यूजमध्ये बोलण्यासाठी येऊ शकतात, डेली यूजमध्ये बोलण्यासाठी येतात. आणि तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की ही सेंटेन्स कशी बनवायची. कारण हे इंग्लिश स्पीकिंग कोर्स डेचा आपण कोर्स घेत आहोत, त्याच्यामुळे तुमचं बेस स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.